एकनाथ महाराजांचे चरित्र भाग 83. महासंत साधू प्रतिष्ठानवासी स्मरा एकनाथा पदी मुक्तिरासी जयाचे गृही कृष्णजी कार्यकर्ता नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय जनार्दन श्री एकनाथ महाराज की जय. आई गेल्यापासून गोदा वारंवार देऊळवाड्यावर येऊ लागली होती. आपल्या वडिलांच्या हळव्या आणि संकोची स्वभावाची तिला कल्पना होती. आता आई नाही तेव्हा बाबा आपल्या मनीचं हितगुज कुणाला सांगणार. त्यांना आपल्या सुनेजवळ हवं नको सांगायला संकोच वाटेल. वहिनी तशी सुज्ञ आहे, चतुर आहे, दुसऱ्याचं मन जाणून वागण्यात ती वाकबदार आहे, पण तरी सासरा आणि सून या नात्यात अंतर आहे. आणि मी कन्या आहे, ते माझ्याशी मोकळेपणानं बोलतील. त्यांच्या मनाचा भार माझ्या तिथंच जाण्यानं हलका होईल, म्हणून ती जातीनं न चुकता वाड्यावर यायची. एकदा एकनाथ महाराज म्हणाले, अरे हरिभाऊ, आपला मुक्तेश्वर ओवीबद्ध रचना करतो. तू कधी पाहिलंयस का? काही दिवसांनी तो ग्रंथलेखनही करू लागेल. हा मुलगा घराण्याचं नाव काढणार, नवे नवे उज्ज्वल करणार. हरिपंडित म्हणाले, आपल्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवणारा हा नातू. नाथ महाराज म्हणाले, त्याचं मुद्गल घराणंही थोडीच तोड आहे. त्याचे वडील विश्वंभर बुवा बुद्धिमान तर आहेतच, पण कडकडीत वैराग्य पाळणारे सुद्धा आहेत. याशिवाय का त्यांनी संन्यासाश्रम स्वीकारला? लीला, अगं तुझ्याकडे पाहून मला फार काळजी वाटायची, पण हा तुझा सुपुत्र नक्की तुझे पांग फेडणार. आता माझी काळजी निवारण झाली आहे. उद्धव पाण्याची घागर घेऊन तिथे आला. त्याला पाहताच हरी म्हणाला, बाबा, हा उद्धव मामा भावार्थ रामायण अर्धवट टाकूनच परत वैजापूरला जाण्याचा विचार करतोय. एकनाथांनी अशा काही नजरेनं त्यांच्याकडे पाहिलं की उद्धव काय समजायचं ते समजलं आणि चटकन तिथून निघून गेला. जेवणाची पंगत बसली होती. भाकरी वाढायला आलेल्या सुनबाईला ते म्हणाले, मुली, सासूच्या माघारी घर चांगलं सांभाळतेस, कुठेही कसलीही उणीव भासत नाही आहे. भाकरीवर लोण्याचा गोळा वाढत कमळाबाई म्हणाली, इश्श मामांजी, आपलं काहीतरीच. अहो, मी आता का लहान आहे, पण सासूबाई असत्या तर फार आधार वाटला असता. आपण सांभाळून घेता म्हणून बरं. हरी आमटीचा भुरका मारत म्हणाला, नाहीतरी तुम्हाला कौतुक करायची फारच सवय आहे. साधी भाजी आमटी चांगली झाली तरी तुम्ही किती कौतुक करता हो. अहो, मग करायलाच हवं. अरे, पाकसिद्धी म्हणजे काय सोपी गोष्ट आहे? त्याला किती व्यवधान ठेवावं लागतं. आणि हरी, करणाऱ्यानं आपला जीव ओतल्याशिवाय या स्वयंपाकाला रुची येत नाही. माझं कौतुक असतं ते त्यासाठी. पण बाबा, सगळी अनुकूलता असूनही रडत राहणारी माणसं काय कमी आहेत का? पण तुम्ही स्वभावानंच नित्य समाधानी आहात. भातावर दही घेत नाथ महाराज म्हणाले, हरी, समाधानी असणं वेगळं, समाधानी दिसणं वेगळं. हो ना? हरीचा चेहरा क्षणभर उतरला. आपोषणी घेता घेता त्याला वाटलं, मी बाबांना क्लेश दिले तरी बाबा समाधानी दिसत होते. त्यांची शांती तसूभरही ढळली नव्हती. म्हणजे मुळात ते स्वस्थ शांत नव्हते, तर ते तसं दिसण्याचा प्रयत्न करत होते. ताटापुढे जमिनीवर खरकटी बोटं टेकून ती उलथी पालथी करत हरी म्हणाला, बाबा, रामकथा जशी चिरतरुण आहे तसा तुमचा स्वभाव चिरसमाधानी आहे. तुमच्यासारखा पुरुष अपवादात्मकच दिसणार. भानुदासांच्या कुळाचं तुम्ही भूषण आहात. वडिलांची स्तुती करण्याचा प्रसंग त्याने हातचा जाऊ दिला नाही. नाथांनी तृप्तीनं डोळे मिटले आणि अन्न ब्रह्माची तृप्ती तर होत होती, पण पुत्राला पित्याबद्दल वाटणारा आदर ऐकून त्या तृप्तीची अनुभूती त्यांना जाणवली. जेवण झाल्यावर पूर्वी गिरजाबाई त्यांच्यासाठी त्रयोदशगुणी गोविंद विडा लावून देत, पण हल्ली ते स्वतः पानदान पुढे घेऊन विडा तयार करत नागवेलीच्या पानाच्या शिरा नखानं काढत नाथ महाराज म्हणाले, हरी, मला हल्ली कंटाळा येतोय, मुक्काम हलवावा वाटतोय. बाबा, मग कुठं थोडंसं जाऊन येता का?
अंबेजोगाई, परळी वैजनाथ, हवं तर औंढा नागनाथापर्यंत जाऊन या, अनापेक्षा गंगाकडे कर्नाटकात फेरफटका मारून या. पानावर जायपत्री वेलदोड्याची दाणे ठेवत ते म्हणाले, छे रे, आता सारच पुरे वाटतं. ही कुडी किती वापरायची, ही खोळ किती राबवायची. हरी एकदम म्हणाला, म्हणजे बाबा बाबा मनात तरी काय तुमच्या, उगाच अशी काही वैराग्याची भाषा बोलू नका. म्हाताऱ्यासारखं बोललेलं मला नाही आवडणार बाबा. विड्याची घडी करून तो तोंडात ठेवत नाथ महाराज म्हणाले, अरे वेड्या, आता मी म्हाताराच नव्हे का. अरे माझी 65 उलटून सुद्धा वर्ष झालं. नाही नाही बाबा, ती कल्पनासुद्धा सहन होत नाही मला. हरी, तू पंडित आहेस, विद्वान आहेस, म्हणून मी समजतो की तू सुज्ञही आहेस. अरे जे निर्माण झालं ते जाणार, उपजे ते नाशे, हा सृष्टिक्रमच आहे ना. रामकृष्ण गेले, आचार्य ज्ञानदेवांना जावं लागलं, तिथे माझी काय कथा रे. बोलणं वाढायला नको म्हणून हरिपंडित तिथून उठून गेला, पण त्याच्या जिव्हारी जबरदस्त घाव बसला. बाबांचं हे बोलणं म्हणजे नजीकच्या भविष्यकाळाचं सांगणं तर नसेल ना, या कल्पनेने तो भयकंपित झाला. ते असेच एकदा गावबाला म्हणाले, अहो बुवा, तुम्ही श्रवणभक्ती किती दिवस करणार, ही रामकथा मीच किती दिवस सांगायची. म्हणजे काय महाराज. गावबा गोंधळून म्हणाला, आता तू आम्हाला रामकथा ऐकवत जा. गावबा घाबरून म्हणाला, छे छे महाराज, छे, हे काय भलतंच सांगता. अहो मी वेडा खुळा बावळा, मला काय रामकथा सांगता येणार आहे. पोथीचं पान उलटत नाथ महाराज म्हणाले, तू रामकथा सांगू शकणार नाहीस असं म्हणतोस, पण हा तू कोण, ह्याचा कधी विचार शिवला आहे का तुझ्या मनाला. ते त्याच्याकडे रोखून पाहत पुढे म्हणाले, लक्षात ठेव, तू फक्त निमित्त मात्र आहेस, करता करविता भगवंत आहे. तुला रामकथा सांगायची आहे नव्हे, ती सांगावीच लागणार आहे, समजलास. एकनाथ महाराज इतके ठामपणे बोलल्यावर त्यांच्या पुढे बोलण्याची गावबाची प्राज्ञा नव्हती. महाराजांनी प्रश्न टाकला होता, तू कोण. याभोवती त्याचं मन रुंजी घालत होतं. मागे एकदा नाथ महाराज म्हणाले होते की तू स्वतः ब्रह्म आहेस. अरे तूच ब्रह्म आहेस, पण ते कसं, याचा उलगडा मात्र त्याला झाला नव्हता. महाराजांची आज्ञा मी कसा उल्लंघणार, पण त्यांची आज्ञा मी पाळणार तरी कसा. गावबाच्या मनात धास्तीनं प्रवेश केला. शके 1521 विकारी नाम संवत्सराचा माघ महिना उजडला. ह्या वर्षीचा मार्गशीर्ष पौंष तसा नाथांना प्रकृतीच्या दृष्टीनं नरम गरमच गेला होता. थंडीचा कडाका असेल त्या दिवशी एकनाथ महाराज कानटोपी घालून नाहीतर धाबळी पांघरून प्रवचनास बसायचे. लोकांच्या समजुतीखातर ते वैद्यबुवांचे काढे चाटण घेत होते, पण त्यांना स्वतःला त्याची आवश्यकता वाटत नव्हती. माघ महिन्यात ते हरिपंडिताला म्हणाले होते, हरी, आपला नित्याचा उत्सव पुढच्याच महिन्यात येतोय. अरे यंदा गंगाला मूळ धाडून उत्सवाला बोलवून घ्या. जावई पुंडाजी सगळ्यांना म्हणावं, अगत्य या. शिवाय वैजापूरच्या तुझ्या आजोळच्या मंडळींना पण आमंत्रण धाड. यंदाचा उत्सव थाटात झाला पाहिजे. बाबा, आपण दरवर्षी हा उत्सव मोठ्या प्रमाणातच साजरा करतो की. यंदा माझ्या मनात सगळ्या नातेवाईकांना, आप्तेष्टांना, सगळ्या सोयऱ्यांना आणि तमाम लोकांना बोलवावं असं आहे. अरे हरी, तुला माहीतच आहे की हा फाल्गुन कृष्ण षष्टीचा दिवस म्हणजे मला गुरु अनुग्रह झालेला तो दिवस. हरी, मी आयुष्यभर यथामथी यथाशक्ती समाजपुरुषाला माझं जीवन अर्घ्य अर्पण करत आलो आहे. हे सामर्थ्य मला कुठून आलं? माझ्या सद्गुरू माऊलीनं मला दिलं. आता निदान या ज्ञानसूर्याला शेवटचं अर्घ्य प्रदान करावं अशी इच्छा आहे, म्हणून नेमका तोच दिवस मी निश्चित केला आहे. शेवटचा अर्घ्य प्रदान? काय 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 बोलताय बाबा?
हरिपंडित व्याकुळतेनं म्हणाला, अरे आता पहिलं तरी ओरडणाऱ्या काऊची साद ऐकू आली आहे. पुढच्या वर्षीचं कुणी पाहिलंय? माझ्या जीवनातला निसटणारा प्रत्येक क्षण आता सुवर्ण क्षण व्हायला हवा. काळाचा घाला सांगून सवरून पडतो का? हरिपंडित तिथून उठून गेला. बाबांचं बोलणं ऐकण्याची जणू त्याच्यात ताकद नव्हती. त्याला वडिलांचं बोलणं सारखं अशुभ सूचक वाटायचं. युद्धकांडाचे 44 अध्याय संपत आले होते. एकदा एकनाथ महाराज श्रोत्यांना म्हणाले, आता वयोमानाप्रमाणे आणि प्रकृतिमानाप्रमाणे मला लेखन आणि प्रवचन दोन्ही जमेल असं वाटत नाही. नाही महाराज, नाही, भावार्थ रामायण तुम्हीच पुरं करायला हवं तर सावकाश होऊ दे, पण तुम्ही सुरुवात केली आहेत ना, त्याची समाप्ती तुम्हीच करायला पाहिजे. काही श्रोते एकनाथ महाराजांना अशी गळ घालत होते. देही विधेयता प्राप्त झालेले एकनाथ महाराज म्हणाले, बाबांनो, भावार्थ रामायणाची सुरुवात तरी मी कुठं केली आहे? माझ्यावर ते पूर्ण करण्याची जबाबदारी मुळीच नाही. ईश्वरी प्रेरणेनं, गुरुकृपेनं आणि संत सज्जनांच्या इच्छेनं माझ्या हातून सुरू झालेला ग्रंथ त्या सगळ्यांच्या इच्छेनंच पूर्णत्वाला जाईल. माणूस गेला तरी कार्य थांबत नाही. मंडळी मनोमनी चरकली. एकनाथ महाराजांना म्हणायचंय तरी काय असा संभ्रम त्यांना झाला. नाथ महाराज म्हणाले, जो देह मी माझा म्हणतो त्यावर माझी सत्ता कुठे असते? हा विषय आपण बऱ्याच वेळा ऐकला, तेव्हा त्याचा विस्तार नको. पण हा ग्रंथ या जडदेहानं लिहिला हे म्हणणं अत्यंत चुकीचं आहे. पण महाराज, हा ग्रंथ कोण पूर्ण करणार? एवढं कुणाचं सामर्थ्य आहे? तिथे नामजपात रंगलेल्या गावबाकडे अंगुली निर्देश करून नाथ महाराज म्हणाले, हा रामायण लेखनाचा वारसदार आहे. पुढचं रामायण तो लिहील. सगळ्यांनी गोंगाट केला आणि चेष्टेच्या स्वरात ते म्हणाले, कोण? हा बावळट काय लिहिणार? याला साधा गायत्री मंत्र शुद्ध आणि स्पष्ट म्हणता येत नाही. गावबा थरथर कापू लागला आणि म्हणाला, नाथ महाराज. त्याच्या तोंडातून शब्द फुटेना, त्याची बोबडी वळली. एकनाथ महाराज शांतपणे म्हणाले, गावबा साधा आहे, भोळा आहे, अडाणी आहे, पण त्याची श्रद्धा, त्याची निष्ठा आढळ आहे, प्रबळ आहे. त्या बळावर त्याला आपोआप लेखन सामर्थ्य प्राप्त होईल. नामदेव महाराज म्हणतात त्याप्रमाणे, मूर्खही तरे भाक माझी. लोक हो, आज मी युद्धकांडाचे 44 अध्याय पूर्ण केले आहेत. आता 45वा अध्याय गावबाला लिहायला सांगू. मग आपणच पाहाल की माझ्यापेक्षा तो कुठेच कमी नाही. अरे, भावार्थ रामायण वाचणाऱ्या पुढच्या पिढ्यांना तर ओळखूसुद्धा येणार नाही की एकनाथ महाराज कुठे थांबले आणि गावबानं कुठून सुरुवात केली आहे. गुरूंची आज्ञा शिरसावंद्य मानून त्यांचा शुभाशीर्वाद घेऊन गावबानं मोठ्या विश्वासानं 45वा अध्याय लिहून काढला. एकनाथ महाराजांनी तो सगळ्यांना वाचून दाखवला. सारा श्रोतृवृंद थक्क झाला. त्यांनी तोंडात बोट घातलं. हे झालं कसं? नाथ महाराज म्हणाले, श्रद्धावान लभते ज्ञानम. ही भगवताची उक्ती सार्थ आहे ना. भगवंतांनीच सांगितलं नाही. अहो, या श्रद्धेसाठी वयाची अट नाही, स्त्री पुरुष लिंग भेद नाही, नीच ऊच हा भेदभाव नाही, अगर बुद्धिमान अडाणी असा फरकही नाही. निष्ठावंत भाव असणं महत्त्वाचं असतं आणि तेच आपणास तारून नेते. जय हरी.